नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी ओम सर्वांना नमस्कार. बरं का, माझ्या सगळ्या मैत्रिणींना खूप छान वाटलं कालचा व्हिडिओ. तुम्हा सर्वांना आवडला आणि एवढ्या दिवसांनी त्या चॅनलवर व्हिडिओ टाकल्यानंतरही तुमचे व्ह्यूज बघून किंवा तुमचे त्याच्यावरचे प्रतिसाद बघून मला खरंच खूप आनंद वाटलं की ताईचे हे व्हिडिओज तुम्हाला आवडत आहेत. तर आपण आपल्या कमी बोलायला शिकूया या व्हिडिओला तुम्ही खूप प्रेम दिलं, खूप छान प्रतिसाद दिलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्हाला सांगू, मला कमेंट्समध्ये आपल्या व्हॉट्सॲपच्या मला मेसेजेसमध्ये बऱ्याच जणींनी लिहिलं, कारण त्यांना लक्षात नाही आलं की यूट्यूबला कमेंट करायला हवं. तर त्यांनी सांगितलं की ताई, आम्ही खरंच खूप प्रयत्न करतो, पण पुन्हा कधीतरी मध्येच नकळत कधीतरी जास्ती बोलून जातो. म्हणून वाटलं या विषयावर अजून थोडं मनमोकळं बोलूया. आता एक व्हिडिओ तर काल केलाच आहे, हा भाग 1 करते. तो इंट्रो व्हिडिओ होता, हा भाग 1 करते आणि याचा भाग 2 तर अजून जबरदस्त असणार आहे, त्यामुळे तोही बघायचा आहे बरं का. आणि माझ्या साड्यांचे वेगळे वेगळे रंग पण बघा. ठीक आहे, चला. तर आज मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारते. कधी असा अनुभव आला आहे का की एखाद्या व्यक्तीसमोर आपण खूप काही बोलून जातो आणि नंतर घरी आल्यावर वाटतं, हे बोलायची खरंच गरज होती का? मला तर खूप वेळा असा अनुभव आला आहे, म्हणजे खरंच खूप वेळा असा अनुभव आला आहे की नकळत नंतर इतका पश्चाताप होतो ना की खरंच असं बोलायला हवं होतं का, आपण खरंच बोलून गेलो. आणि तेव्हा समजलं की जास्त बोलण्यामुळे फक्त शब्द बाहेर जात नाहीत, तर आपली ऊर्जा, आपला वेळ आणि कधीकधी आपली किंमतही कमी होत जाते. म्हणजे आपण अनेकदा समोरच्या व्यक्तीला खुश करण्यासाठी बोलत राहतो, आपल्या भावना व्यक्त करत राहतो, आपल्याबद्दल सगळं सांगतो, आपल्या घरातल्या गोष्टी सांगतो, आपल्या प्लॅन्सबद्दल सांगतो, दुःख सांगतो, आनंद सांगतो, पण समोरची व्यक्ती इंटरेस्टेड आहे का हे आपण लक्षात घेत नाही. बरोबर? प्रत्येकजण आपल्या मनाचा माणूस नसतो, प्रत्येकजण आपल्या भावना समजून घेईलच असं नाही ना. काही लोक ऐकतात, काही लोक विसरतात आणि काही लोक त्याच गोष्टी नंतर आपल्या विरोधात वापरतात आणि काही लोक हसू करतात आणि काही लोक आपण सांगायला लागलो की मध्येच त्यांचं टपकावतात. म्हणजे आपला विषय मांडूस तर त्याचंच मध्ये बोलायला लागतात. बरोबर? असे खूप जण आहेत माझ्या आयुष्यात. तर कसं आहे ना की म्हणूनच कमी बोलणं म्हणजे उद्धटपणा नाही बरं का, तर स्वतःचं संरक्षण करणं आहे. आणखी एक गोष्ट, जे लोक कमी बोलतात ना त्यांना लोक जास्ती लक्ष देऊन ऐकतात, कारण त्यांच्या प्रत्येक शब्दाला वजन असतं. पण आपण सतत बोलत राहिलो तर आपल्या महत्त्वाच्या गोष्टीही लोक दुर्लक्ष करतात. त्यामुळे प्रत्येक वेळी उत्तर द्यायचंच, प्रत्येक चर्चेत सहभागी व्हायचंच, प्रत्येक गोष्टीवर मत द्यायचंच, ही सवय थोडी कमी केली तर आयुष्य जरा जास्तीच हलकं होईल आणि त्यामुळे तुम्हाला अजून वेगळं आणि छान वाटायला लागेल. आपल्या आयुष्यात ना कितीतरी गैरसमज होतात, फक्त एका वाक्यामुळे होतात ते. खरं तर आपण काहीतरी सहज बोलून जातो आणि समोरचा वेगळाच अर्थ काढतो आणि त्यामुळे नात्यात दुरावा येतो. म्हणून बोलण्यापेक्षा आहे ना विचार करणं जास्ती महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. एखादं वाक्य बोलण्याआधी स्वतःला फक्त एक प्रश्न विचारा बरं का, हे बोलल्याने काही चांगलं होणार आहे का उगाच मी माझ्या तोंडाची वाफ वाया घालवणार आहे? खरं मी असं बोलते आहे, पण ॲक्च्युली असं होतं बरं का. जर उत्तर नाही असेल तर वाक्य तिथेच थांबवा. आणि हो, कमी बोलणं म्हणजे कायम शांत बसणं पण नाही बरं का. नाही तर बरेच जण अगदी एकदम शांत होऊन जातात. जिथे अन्याय होतो तिथे नक्कीच बोला, जिथे स्वतःसाठी उभं राहणं गरजेचं आहे तिथे नक्कीच बोला, जिथे प्रेम व्यक्त करायचं आहे तिथेही बोला. पण प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींवर प्रतिक्रिया देणे, प्रत्येकाला उत्तर देणं, प्रत्येक वादात पडणं हे टाळायला सुद्धा शिकलं पाहिजे. एक गोष्ट मी स्वतः अनुभवली आहे, मी सांगते. जेव्हा आपण कमी बोलायला लागतो ना
तेव्हा आपल्याला लोक जास्त दिसायला लागतात. आधी आपणच इतकं बोलत असतो की समोरच्याला समजून घेण्यासाठी वेळच देत नाही. पण शांत राहायला शिकलो की लोकांचे स्वभाव, त्यांचे हेतू, त्यांचं खरं रूप हळूहळू दिसायला लागतं. त्यामुळे कमी बोलणं आपल्याला फक्त शांत करत नाही तर अधिक समजूतदारही बनवतं. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट बोलावीशी वाटते. आपल्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट सगळ्यांनाच सांगण्याची गरज नाही. काही स्वप्न पूर्ण होईपर्यंत स्वतःपुरती ठेवली तर ती जास्त सुंदरपणे पूर्ण होतात. कारण प्रत्येक जण आपल्यासाठी शुभेच्छाच देईल असं नसतं. काही लोक न कळत नकारात्मकता देतात, काही लोक हसतात, काही लोक आपला आत्मविश्वास कमी करतात. म्हणून काही गोष्टी शांतपणे काम करून दाखवायच्या असतात, सांगायच्या नसतात. कमी बोलायला शिकल्यावर अजून एक बदल होतो. हे खूप ऐकण्यासारखं आहे बरं का. आपण स्वतःचं बोलणं ऐकायला लागतो. आपल्याच मनात कितीतरी विचारे चालतात, किती अनावश्यक चिंता आपण म्हणजे उगच करत बसतो, किती तुलना करत बसतो, हे सगळं आपल्याला लक्षात येतं. आणि मग हळूहळू मनही शांत व्हायला लागतं. बाहेरचा आवाज कमी झालेला असतो, आतला आवाज स्पष्ट ऐकू यायला लागतो. बघा, लक्षात ठेवा, शांत माणूस कमकुवत नसतो तर तो शक्तिशाली असतो. खरं उलट तुमच्याकडे स्वतःवर नियंत्रण असतं. प्रत्येक वेळी प्रतिक्रिया देणं सोपं असतं, पण योग्य वेळी शांत राहणं ही ताकद असते. आणि ही ताकद एका दिवसात येत नाही. रोज थोडा 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 सराव करावा लागतो. आज एक वाक्य कमी बोला, उद्या एक वादात शांत राहा, परवा एखाद्या टोमण्याकडे दुर्लक्ष करा. हळूहळू तुमच्यातला बदल तुम्हालाच जाणवेल. बरोबर. आणि शेवटी एक गोष्ट सांगतेच, आपल्या आयुष्याची आहे ना किंमत आपल्या शब्दांच्या संख्येवर नसते, तर आपल्या शब्दांच्या गुणवत्तेवर असते. म्हणून कमी बोला पण मनापासून बोला, कमी बोला पण खरं बोला, आणि जेव्हा बोला तेव्हा लोकांच्या मनात कायम राहील असं बोला. आता मला तुमच्याकडून एक गोष्ट नक्की जाणून घ्यायची आहे. तुम्ही कधी जास्त बोलल्यामुळे अडचणीत आलायत का? किंवा कमी बोलल्यामुळे एखादी मोठी समस्या टळली आहे का? किंवा तुमचा अनुभव असा काही झालाय का, हे मला नक्की कळवा. मी प्रत्येक कमेंट वाचते आणि तुमचे अनुभव इतर महिलांनाही सांगते, ज्याच्याने त्याचा उपयोग सगळ्यांना होतो. आणि हो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना, तर नक्कीच लाईक करायला विसरू नका. तुमच्या ताईला आवडेल. आपल्या अशाच मनमोकळ्या गप्पांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही दाबा, म्हणजे पुढच्या व्हिडिओची भाषा किंवा चुकणार नाही. बरोबर. पुन्हा भेटूया अशाच एका मनापासून म्हणजे आपण असं म्हणूया की मनापर्यंतच्या जाणाऱ्या विषयासोबत असंच आपण बोलत राहूया. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, मन शांत ठेवा आणि लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं गरजेचं नसतं. काही वेळा तुमची शांतताच तुमचं सर्वात मोठं उत्तर असतं. चला भेटूया परत. श्री स्वामी समर्थ.